आता पाहूयात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटेंमुळे सरकारची कोंडी झाली, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे सरकारची अडचण होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. हो, पहिलीच वेळ नाहीये. त्यामुळेच अजित पवार सरकारसाठी अवघड जागेचं दुखणं बनल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांचे प्रताप, सरकारला ताप. पवारांच्या कारनाम्यांनी सरकारची कोंडी. मंत्री कधी स्वतः, थांबणार कधी वादकथा. अजित पवार सरकारसाठी अवघड जागचं दुखणं. आपल्या राजकीय खेळींनी भल्या भल्यांना घाम फोडणारे अजित पवार. सरकार काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं असो की महाविकास आघाडीचं किंवा मग आत्ताचं महायुतीचं, अजित पवारांचं उपमुख्यमंत्रीपद ठरलेलं. अजित पवार आणि सत्ता हे जणू समीकरण बनलं. अजित पवार म्हणजे सत्तेची गुरुकिल्ली. राजकारणातल्या हर मर्ज की दवा बनलेले अजित पवार आता मात्र फडणवीसांच्या नेतृत्वातल्या महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरल्याचं पाहायला मिळतंय. त्याचं कारण ठरलंय अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांचे कारनामे. संतोष देशमुख हत्ये प्रकरणात वाल्मिक कराडच्या अटकेनं राष्ट्रवादीचे तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. पहिल्या खाते वाटपात कृषी मंत्री बनलेल्या माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त विधानांनी आणि नंतरच्या रमी प्रकरणानं सरकारची डोकेदुखी वाढवली आणि कोकाटेंचं खाते बदल करून वाद शांत करावा लागला. वादग्रस्त विधानांमुळे कृषी मंत्री पद गमावल्यानंतर कोकाटेंचा प्रताप काही थांबला नाही. आता तर सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंनी सरकारला अडचणीत आणलं. बरं, अजित पवारांनी त्यांना कृषी मंत्री पद केलं, त्या भरणेनेही त्यांच्या वाकड्या विधानांनी पहिल्या दिवशी वाद निर्माण केला. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांना टीकेची संधी मिळाली. काम मी जर कारखान्याला संचालक बनवून त्या कारखान्या संचालकाचं पदात असताना काम जर मी सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं दोन ठेवतात. कारखान्याला चांगलं काम केलं, संचालक पण काम केलं, तिथं मला तिथलं चेअरमन केलं. बँकेला संचालक पण काम केलं, त्या बँकेचा चेअरमन ठरवून. बरं, सरकारला टीकेचे धनी बनवणारे अजित पवारांचे मंत्रीच नाहीयेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणखी एक मंत्री अर्थात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीला नाद म्हणत शेतकऱ्यांच्या जखमेवरची खपली काढण्याचं काम केलं आणि सरकारची अडचण वाढवली. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचे म्हणून तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो. लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे. एखाद्या गावामध्ये निवडणुकीत आदिलबाईसारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल, त्याला आम्ही मतदान करणार. त्याने काय मागा ठरव ना. अनिल भाईकास म्हणले आजची वेळ हल्ल्याच्या नदी देऊन टाकू तुला. म्हणून मित्रांनो, मागणाऱ्यांनी काय मागावे ठरवा. अजित पवारांच्या आमदारांनीही सरकारची कमी डोकेदुखी वाढवली नाही. पुण्यातल्या पोर्शे कार अपघातात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंच्या हस्तक्षेपानं मोठं राजकारण तापलं. हा वाद निस्तरायला वर्ष 6 महिन्यांचा काळ लागला. तोवर विरोधकांनी सरकारवरची टीका आणि आरोप सुरूच ठेवले. राजकीय क्षेत्रामध्ये मी प्रवेश करायच्या अगोदर ज्यावेळेस मी नोकरी करत होतो त्या काळामध्ये मी त्यांच्याकडे काम करत होतो. इंजिनियर म्हणून ज्यावेळेस मी पासआउट झालो तर नंतर मी त्यांच्याकडे काम केलं होतं. एवढी माझी ओळख आहे आणि ते माझ्या मतदारसंघातले एक मतदार सुद्धा आहेत. हे तर झालं अजित पवारांच्या सहकाऱ्यांच्या कारनाम्यांचं. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहारानंतरही सरकार चांगलंच अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं. सरकारी जमिनीवर डल्ला मारत महसूल विभागाच्या मुद्रांक शुल्काची सूट मिळवण्यासाठी पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं नियमांची कायद्याची पायमल्ली केल्याचं समोर आलं, ज्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली. सकृतदर्शनी पहिल्या टप्प्यामध्ये जे व्यवहारामध्ये कागदोपत्रे त्या ठिकाणी ज्यांनी रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी केली आहे, देवाणघेवाण करणारे जे लिहून घेणार जे आता पेपरवर आले आहेत त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल केले आहेत. बाकी हा चौकशी समितीचा भाग आहे.
बरं, हे केवळ आमदार मंत्री मुलापर्यंत सीमित राहिले का? तर नाही. स्वतः अजित पवारांच्या कृतीनेही सरकारची नामुष्की झाली. सोलापूरच्या कुरडू गावात अवैध उत्खनन रोखणाऱ्या डीवायएसपी अंजना कृष्णा यांना अजित पवारांनी फोनवरून थेट धमकी दिल्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठली. स्पेशल ऑफिस ही हमको, हाँ, तो हमको उनको मदद करने का ही काम है सर। मिनिस्टर आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था, डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको सर। वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो। सर मुझे कैसे पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना, मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर, मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना। ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? अजित पवारांच्या या धमकीनं सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं, ज्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही नाराजी व्यक्त करत अजित पवारांना समज दिल्याचं समोर आलं. अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाही आहे, खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात. त्यामुळे या संदर्भात आता अजितदादांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे. महायुती सरकारच्या गेल्या 2 वर्षातल्या कारभारात जितके वाद निर्माण झाले त्यात सर्वाधिक प्रकरणं अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. आता पुन्हा एकदा क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या प्रतापानं सरकारच्या डोक्याचा ताप वाढलाय. थेट सत्र न्यायालयानंच कोकाटेंविरोधात कारवाईचे आदेश दिले. ही सगळी प्रकरणं बघता अजित पवार आणि त्यांचा पक्ष सरकारसाठी अवघड जागचं दुखणं बनल्याची चर्चा सुरू झाली आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.